सह्याद्रीच्या कुशीतील भीमाशंकर पट्ट्यात सध्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागलेली पाहायला मिळते, कारण की जूनचा दुसरा आठवडा सध्या सुरू झाला आहे आणि दुसऱ्या आठवड्यातसुद्धा जो पाऊस आहे तो पाऊस मात्र या ठिकाणी बसत नाही आहे, कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की संपूर्ण शेतकऱ्यांची जी चिंता लागली आहे ती पावसाची. मी सध्या आलो भीमाशंकरच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये. या ठिकाणी पाहतो की सध्या या परिसरामध्ये जी भात पेरणी आहे ती पेरणी सध्या पूर्ण झालेली पाहायला मिळते, कारण की या भागातील जो आदिवासी भाग आहे तो आदिवासी शेतकऱ्याचं जे अर्थकारण असतं ते सध्या संपूर्ण अर्थकारण शेतीवरती असतं, कारण की जो पाऊस पडतो त्या पावसामध्ये ही शेतीची ह्या शेतामध्ये भाताची पेरणी केली जाते. भाताची पेरणी केल्यानंतर हे पीक उगवल्यानंतर याची कुठेतरी लागवड केली जाते आणि संपूर्ण वर्षभरामध्ये ह्याच पावसामध्ये हे पीक आहे हे पीक खरं तर घेतलं जातं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र एकंदरीत सध्या जूनचा दुसरा आठवडा सुरू आहे. पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्याला लागलेली आहे, कारण की याच पावसावरती संपूर्ण कुटुंबाचं जे अर्थकारण आहे ते खरं तर अवलंबून असतं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. मला सांगा की जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे, तुमच्याकडे भाताचं पीक घेतलं जातं, अजून पाऊस पडला नाही, काय पेरणी केली आहे, कसं काय? या परिसरामध्ये 8 दिवसापूर्वी पूर्ण पेरणी झालेली आहे आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, परंतु पाऊस अजिबात झाला नाही. आणि जर पाऊस झाला नाही, पर्यायी जर भात उगवून आलेलं नाही तर पुढं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. आणि या पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून असतं आणि ते जर झालं नाही तर वर्षभर पूर्ण शेतकरी शेतीपासून वंचित राहून नुकसान होऊन त्यांना ते सहन करावं लागेल. ते नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर तुम्ही म्हणता की शेतीवरती तुमचं अर्थकारण आहे, मात्र एकंदरीत सध्या पाऊस उशीर होतोय, तुम्ही आता पेरणी केली, पुढचं नियोजन कसं असणार आहे, कारण की पुढं भात लागवडसुद्धा आहे. पाऊसच झाला नाही तर भात लागवड होणार नाही आणि भात लागवड झाली नाही तर पर्यायी शेतकऱ्यांचं सगळं जीवन शेतीमुळं उद्ध्वस्त होईल आणि वर्षभर जे पीक मिळायचं ते मिळणार नाही आणि त्यांच्या जीवनावर त्यांच्या संपूर्ण कौटुंबिक वातावरणावर त्याचा परिणाम होईल. नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा आदिवासी पट्टा आहे. आदिवासी भागामध्ये भाताचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं, मात्र ज्या पद्धतीने पाहिलं की ज्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतीक्षा लागलेली पाहायला मिळते, कारण की जर पाऊस पडला नाही तर पेरणी केलेला भात हा उगवणार नाही आणि हा भात जर उगवला नाही तर पुढची जी भात लागवड आहे ती मात्र उशिरा होईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जे आर्थिक गणित आहे ते मात्र या ठिकाणी कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा मी किसा मी सुनील टी 9 मराठी, भीमाशंकर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.